मी जे पाहिलं ते पाहून माझं आयुष्य पूर्णपणे बदललं आणि त्या एका क्षणानंतर मी कधीच पूर्वीसारखी राहिले नाही. माझं नाव पूजा. मी साधी मुलगी. फार मोठी स्वप्न नव्हती. फक्त एक चांगला संसार हवा होता. रोहित सोबत माझं लग्न झालं. सुरुवातीला सगळं खूप छान होतं. तो खूप शांत, समजूतदार, माझी काळजी घेणारा. मी आजारी पडले की तो रात्रभर जागायचा. माझ्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करायचा. मला वाटायचं मला योग्य माणूस मिळाला. पण हळूहळू एक गोष्ट मला जाणवायला लागली. रात्री उशिरा तो अचानक बदलायचा. फोन हातात घ्यायचा आणि दुसऱ्या खोलीत जाऊन बोलायचा. सुरुवातीला मी काही लक्ष दिलं नाही. काम असेल असं वाटलं. पण हे रोजचं झालं. तो फोन मला कधीच दाखवायचा नाही. नेहमी लपवून ठेवायचा. एक दिवस मी त्याचा फोन पाहिला. त्यात एक नाव होतं, ऑफिस सर. मला थोडं विचित्र वाटलं. मी संदेश उघडले. तुझी खूप आठवण येते. काल खूप छान वाटलं. माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. त्या दिवशी मी काहीच बोलले नाही, पण आतून तुटायला लागले होते. त्या रात्री मला झोप आली नाही. माझ्या मनात एकच प्रश्न होता, हे नक्की काय चाललंय? मी त्याच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली. एक दिवस तो म्हणाला, मी 2 दिवसांसाठी बाहेर जातोय. माझ्या मनात आधी शंका होती. मी ठरवलं, आज सत्य कळणारच. तो घरातून निघाला. मी त्याच्या मागे गेले. तो एका हॉटेलमध्ये गेला. माझं हृदय जोरात धडधडत होतं. मी हिम्मत करून आत गेलो आणि जे मी पाहिलं ते पाहून माझं सगळं थांबलं. रोहित एका मुलासोबत बसला होता. दोघं खूप जवळून बोलत होते, हसत होते. माझ्या डोळ्यांसमोर सगळं फिरायला लागलं. मी त्याच्या समोर गेले. रोहित, हे काय आहे? तो घाबरला. मी रागात म्हणाले, उत्तर दे. तो मला बाहेर घेऊन गेला. काही वेळ शांतता आणि मग तो म्हणाला, मी तुला सांगणार होतो, पण मला भीती वाटत होती. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी विचारलं, काय सांगणार होतास? तो हळू आवाजात म्हणाला, मी तसा नाही आहे जसा तू समजतेस. त्या एका वाक्याने माझं सगळं तुटलं. मी थरथरत विचारलं, मग माझ्याशी लग्न का केलंस? तो शांतपणे म्हणाला, घरच्यांच्या दबावामुळे. मला वाटलं होतं सगळं ठीक होईल, पण मी चुकीचा होतो. त्या क्षणी मला जाणवलं, मी फसवली गेले आहे आणि तोही आतून तुटलेला आहे. त्या रात्री आम्ही खूप बोललो. पहिल्यांदाच खरं बोललो. काही दिवसांनी आम्ही एक निर्णय घेतला. आम्ही वेगळे झालो. आज मी एकटी आहे, पण आता मी शांत आहे. कारण मी खोट्या नात्यात नाही. कधी कधी सत्य कडू असतं, पण तेच आपल्याला मोकळं करतं. आणि कधी कधी
एखाद्याचं गुपित समजायला आपल्याला स्वतःला हरवावं लागतं. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या मॉरल स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करा. कारण अजून अशा खऱ्या आणि खोल कथा इथे येणार आहेत. धन्यवाद.